गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण विजापूर जिल्हा तिकोटा तालुका या गावामध्ये कनमडी या गावामध्ये आपण दरीदेव या मंदिराला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे. तर तुम्हाला सर्व इथलं बॅकग्राऊंड आणि देवाचं देवस्थान मंदिर जे मोठं क्षेत्र आहे ते सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे आपण. तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही बघू शकता इथं लोकसंख्या एवढी आहे. तर मंदिरच पूजेचं मला वाटतं रे. आम्हाला आता खाली जायला रस्ता माहित नाही आता कुठून जायचं. तर आम्ही इकडून चाललेलो खाली. तर रे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथलं बॅकग्राऊंड आहे. तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. इथं महाराष्ट्रातून कमी आणि कर्नाटकातून जास्त लोक देवस्थानासाठी येतात इथं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं जी बाहेर लोकसंख्या दिसते ती बघू शकता. आता काय इथं भरपूर छोटी छोटी मंदिर आहेत, पण तिथलं काय आपल्याला एवढं छोट्या छोट्या मंदिराचं एवढं माहीत नाही. पण एवढं माहीत आहे की आपल्याला इथं दरीदेव आहे. तर त्याच्यासाठी आपण भेट घेण्यासाठी खास आपण आलेलो आहे. तर महाराष्ट्रातून कमी आणि कर्नाटकातून जास्त इथं लोकसंख्या असते देवाला. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तर भरपूर लोकसंख्या असते इथं. पब्लिक सर्व मंदिराचं डेकोरेशन पाहता येईल. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मंदिर आहे. हे डोंगरामध्ये मंदिर बसलेलं आहे. तर बघू शकता एवढ्या वरती टेकडीवरती हे मंदिर आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं मंदिराचं काम झालेलं आहे. बंद कर आणि वॉइस ऐक ना. वारा कसं ऐकू येते म्हणजे वारा आले वारा पण येणंच करायचं ना. कट कर तू सांगतो ते व्हिडिओ कट कर. चालू कशाला खोले त्याला बंद कर आणि ते ऐक. बघू शकता अशा प्रकारे इथं डोंगर बिंगर सगळं आहे. तिकडं मनेरी वगैरे सगळं बसलेत. खाऊ नारळ वगैरे विकायला बसलेत. हे जे चाबूक दिसते हे देवाचे चाबूक आहेत. त्याच्यानं पाठीवरती आपल्याला हाणू शकतो. आपल्याला देवाचं कोडं म्हणतात. त्या कोड्यानं आपल्या पाठीवरती वार करून घेऊ शकतो आपण. देवाचा लोक नवस बोलतात. ते नवस पूर्ण झाल्यावरती ह्या कोड्याने मारून घेतात स्वतःला. श्री धनमादेवी आशीर्वाद द्या. आपण एक कंटेंट चालू केला आहे नवीन यूट्यूबला. पांडू ब्लॉग म्हणून आपलं चॅनल आहे. तर आपलं लवकर चॅनल मॉनिटायझर होऊ द्या आणि आपल्याला यशस्वीरित्या सक्सेस मिळू द्या. आपल्याला सक्सेस मिळाल्यावरती इथं येऊन या कोड्याने आपण 50 वार आपल्या अंगावरती झेलू एवढंच आशीर्वाद आहे. फक्त सक्सेस होऊ द्या. बघू शकता इथं इबितचे कुंड आहे. इथं नारळ फोडतायत. बघू शकता हे बाबा नारळ फोडायला लागले तिथं. सच्याकडे आता आपलं काय ना इधर सांगतो घ्या लागलं शेट एखादं
तर हे भावानं चुकीचं आहे बघा. नारळ मी फोडलेला आहे आणि दक्षिणा हे देतोय. भावानं कष्ट कुणाचं झालं. काही असं घे. मग पांडवच आहे.